लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडीच्या 10व्या शाखेचा शुभारंभ कोणगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तर यावेळी संस्थेचे उद्घाटन तज्ज्ञ संचालक कृष्णकांत कोडलेकर व संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेमुळे कोणगाव परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच छोटमोठ्या व्यावसायिकांना बँकिंग व आर्थिक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. संस्थेच्या वाढत्या शाखा विस्तारातून सभासद व ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या माध्यमातून सांगितले. तसेच या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी तसेच परिसरातील मान्यवर व आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या वतीने स्वागत सत्कार देखील करण्यात आले. नवीन शाखेच्या माध्यमातून परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या या नव्या शाखेमुळे कोणगाव व परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी अधिक जवळची आणि सुविधाजनक सेवा उपलब्ध झाल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिली संस्था इथं होणार. ज्यावेळेला रामदास पाटील तालुका प्रमुख होते त्यावेळेला ही संकल्पना आम्ही घेतली, परंतु त्यावेळेला ती जगरहाटी आमची मोठी झाली ना, मग अध्यक्ष कोण करता इथून सुरुवात. पण ते 4-5 वर्षानंतर आम्ही विषय सोडून दिला. नंतर ठीक आहे, मात्र आम्ही वगैरे अंजूर भाडा रोज जमतात अशा 11 माणसं आणि मग त्याच्यातून हे सुरू झालं. आज सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या विश्वासाने, सगळ्यांनी हे जो आतापर्यंत आपल्याला एक खूप मोठा म्हणजे आत्मविश्वासाचा स्तर आपला वाढवला, त्यांच्या सहकार्याने आता 35व्या वर्षात जातो. परंतु या संस्थेची निवडणूक झाली नाही. निवडणूक झाली नाही याचा तर कोणाला निवडणुकीची गरज नाही असं आहे का? जे वांछित होतेलं आहे, फक्त नियमांमध्ये बसायला पाहिजे असं सगळे आपण वागवलेलं आहेत ना. आणि 33-34 वर्षामध्ये सह्याद्रीच्या मॅनेजरनी, सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी, सह्याद्रीच्या संचालकांनी, अध्यक्ष उपाध्यक्षांनी कोणी पंचाकडे 1 रुपया घेतला असेल तर त्याने दाखवावा, सिद्ध करावा. तो त्याच दिवशी आम्ही निर्णय घेऊ. ही अशी संस्था एवढी वर्ष चालवणे म्हणजे कठीण असते, कारण प्रत्येक ठिकाणी आपण जिथं बसतो तिथं पैसे यायला सुरुवात झाली की मोह वाढतो. आणि आज 34 वर्षी त्या मोहाला आम्ही अडवून ठेवलेला आहे. आमच्याही मनाला काय तिथं म्हणजे हे होत असेल ना, पण हे सगळं करायचं असेल ते केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त एवढ्या पतसंस्था भिवंडी तालुक्यामध्ये वाढतील. मी एक पतसंस्था कुठेतरी वाढली की माझ्या मनाला एक वेगळा आनंद होतो. का तर जो बर्डन आम्ही जर समजा एका महिन्याला 5 कोटी रुपये वाटले ना तरी सुद्धा त्या फायदे होत नाहीत म्हणून. तर हा जो प्रयत्न करतो जास्तीत जास्त आपल्या लोकांना देण्याचा, फक्त एकच असते, मी सांगतो 10 लाखामध्ये तुमचं होणार नसेल तर 12 लाख घ्या, पण दिलेले पैसे 70 जावा. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं काय असते, नाही साहेब ते घर दुरुस्त करताय. घर दुरुस्तीचं कारण आहे ना, आता आम्हालाच पटेल असतं. तर मग कारण शोधल्यानंतर काय होतं माहिती का, दागिने सोडवायचे होते, लोकांच्याकडनं हापूस नाही घेतले होते ते द्यायचे होते, आणि मग ही कर्ज भेटत नाही. तर म्हणून ज्या ज्या माणसाने म्हणजे कर्ज घेण्याचा प्रयत्न कर्ज घ्याल त्यांनी तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. या माध्यमातून या तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेर अनेक माणसं जोडली गेली, अनेक माणसांना रोजगार मिळाला. माझ्यासमोर इथं अनिता ताटे नावाची आपली एक शाखाधिकारी आहे. ही अनिता ताटे नावाची मुलगी, आता ती मोठी महिला झाली. ही पतपेढी जवळून जात होती आणि पतपेढीचा बोर्ड वाचला आणि सांगितलं मला इथे काम मिळेल का. 1200 रुपयांनी नोकरी केली. आणि आज सह्याद्रीच्या कुठल्याही संस्थेमध्ये त्याला आपण नेमणूक केली तर जाण्याची ती तयारी असते. हे अशी माणसं समजा जेव्हा सगळी हे केली तेव्हा ही संस्था झाली. नाही तर काही वेळेला काय होतं माहिती का, संस्थेचं कामकाज तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पारदर्शक दृष्टिकोनातून हा कारभार आतापर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळण्याचं काम विश्वास थळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि याही पुढे याच पद्धतीप्रमाणे कामकाज चालू राहील असे आपण सर्वजण अपेक्षा धरतो. संचालक मंडळाच्या बरोबरच कर्मचारी सुद्धा अत्यंत विश्वासू आणि अत्यंत चांगलं काम करणारे, हिरिरीने काम करणारे, ही संस्था माझी आहे अशी अपेक्षा धरून काम करणारे
आपल्याला सर्वांना मिळाले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला संस्थेला अशी मंडळी मिळते तोपर्यंत संस्था ही वाढत जाईल. 10वीची 11वी होईल, 11वीची 12वी होईल. परंतु सर्व गोष्टी हे संचालक आणि काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या अत्यंत विश्वासवर हे सगळं कामकाज चाललेलं असतं. आजपर्यंत आपल्याला या बाबतीचं विश्वासाच्या बाबतीत कुठेही शंका घेण्यासारखी चर्चा किंवा प्रश्न उपस्थित झाले नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतोय की ह्या संस्थेचा कारभार आपले अध्यक्ष विश्वास दळे साहेब यांनी जो काही एक विश्वास संपादन केलेला आहे त्या विश्वासावरच कर्मचारी आणि ठेवीदार हे अत्यंत आपल्या विश्वासाने ठेवी ठेवत असतात आणि कर्मचारी सुद्धा त्या विश्वासावर काम करत असतात. अर्थात आता हा विश्वास ठेवी ठेवताना विश्वासावर ठेवलेला आहे, परंतु दिलेली कर्ज ही सुद्धा एका विश्वासाने वसूल झाली पाहिजे. कारण ती देताना सुद्धा संचालक मंडळ किंवा विश्वासार्हतेचा त्यांच्यावरचा कंट्रोल हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो ठेवला गेलेला आहे. सहकार क्षेत्रातील कोण शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे आणि या क्षणासाठी आम्ही आलो. आम्हाला पण आनंद झाला, कारण सहकार्य सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करेल तयार या उक्तीप्रमाणे 1992 साली सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थापक विश्वनाथजी थळे साहेबांनी केली. त्यावेळी सहकारी क्षेत्राची कोणाला कल्पना नव्हती, माहिती नव्हती. कोणमध्ये पण 8 पतपळी म्हणून आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले होते. बारम कराळे वगैरे होते, आमचे रामदास पाटील वगैरे होते. आम्ही तयारी केली होती सर्व, पण त्यामुळे आम्हाला रजिस्टर करता नाही आले. पण त्यावेळेला विश्वासजी थळे साहेबांनी वेळासारख्या ठिकाणी काही लोक आपल्यासारखी लोक जमून त्यांनी एक छोटंसं वृक्ष लावलं आणि त्याचा एक वृक्षात रोपटा लावला आणि त्या रोपट्याचा वृक्षात रूपांतर झालेलं आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोक जोडली गेलेली आहेत. अनेक बेरोजगार युवकांना या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते घडवले गेलेले आहेत. हे त्यांची एक मोठं देणगी म्हणावी लागेल. आणि त्याच माध्यमातून मग आम्ही ग्रामीण युवा पतसंस्था जवळजवळ 98 साली गोव्या त्या ठिकाणी काढली. आता आम्ही सर्व सहकार क्षेत्रामध्ये एकत्र आहोत. अनेक पतपेढ्या येतात. त्यावेळेला असं की फायनान्स कंपनीचा प्रयोग होता आणि हजारो रुपये लोकांचे त्यावेळेला डुबले गेले. पण ही सहकारी अशी पतपेढी आहे की कोणाचाही पैसा त्यांनी डुबवलेला नाही. उलटा डुबल्याला सबळ करण्याचं काम सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. सह्याद्री नागरी पतसंस्थेचं नाव आज भिवंडी तालुक्यामध्ये आपण ऐकतोय आणि एक नावाजलेली पतसंस्था म्हणून नावलौकिक त्यांनी कमावलेले आहे. ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून आज ह्या कोणगावामध्ये जी शाखा ओपनिंग झालेली आहे यामार्फत या कोणगावातील जे काही बेरोजगार तरुण असतील त्यांच्या व्यवसायासाठी म्हणा आणि अडचणीच्या काळामध्ये पाठीशी असलेली ही पतपेढी ज्या उद्देशाने तळे साहेबांनी या पतपेढीची मुहूर्तमेढ रोवली तो उद्देश खरोखर एक सफल होताना या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून पुन्हा या पतपेढीच्या सर्व संचालकांना सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. जे सभासद आहेत त्यांची सुद्धा कंप्लेंट आहे. असंच काम आज या संस्थेचे आहे आणि 136 कोटीचं टर्नओव्हर म्हणजे बँकेला सुद्धा लाजवेल असं काम आणि खरोखर नवतरुणांना तरुणींना घडवलेलं आहे. आणि खरोखर या संचालकांना आम्ही असंच शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर आपण काम करत जावा. आपली कुठल्याही क्षणी
संस्था ही बँकेत रूपांतर होणार आहे, त्याच्यासाठी सर्वांचं भलं होणार.